आज करिअर काउन्सिलिंग हे एक प्रोफेशन आहे हे आपल्याला बहुतेकांना आजही माहिती नाहीये. हा, गेल्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी होतं, मलाही माहित नव्हतं. पण आज हे करिअर काउन्सिलिंग हा एक प्रोफेशन आहे, त्याचा ऍडवाइस आपण घेतला पाहिजे याची विद्यार्थ्यांना कल्पना नाही. ती कल्पना नसल्यानंतर जे काही नवीन विद्यार्थी 10वी नंतर करिअर चूज करायला लागतात, त्यांचे पालक करिअर चूज करायला लागतात ना, त्यांच्याकडून नेहमी हमेशा 5 चुका होतात करिअरच्या निवडीबाबत. कुठल्या चुका होतात? जे करिअरची सुरुवात करतात त्यांच्यातली पहिली चूक जी काही होते, ते जे काही करिअर निवडतात ते दुसऱ्यांच्या इच्छेनुसार. दुसरा म्हणजे कोण? दुसरा म्हणजे आपला मित्र आला. दुसरा म्हणजे कोण? आपले आई वडील आले. दुसरा म्हणजे कोण? अशी काही गोष्ट आली की जे आपल्या मनामध्ये फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. पहिली मिस्टेक तुम्ही करिअर निवडता हा दुसऱ्यांचा विचार घेऊ. दुसरी काय कॉमन मिस्टेक येते? आपण करिअर निवडत असताना माझी पर्सनॅलिटी काय आहे, माझा इंटरेस्ट काय आहे याचा कधीच विचार करत नाही. समाजाची रिक्वायरमेंट काय आहे, सध्या ट्रेंड कुठला चाललेला आहे, या फॅक्टरचा आपण विचार करतो. त्यामुळे दुसरी मिस्टेक काय आहे, आपण आपली करिअर पर्सनॅलिटीज आणि करिअर इंटरेस्ट या फॅक्टरला इग्नोर करतो. आणि तिसरी कॉमन मिस्टेक काय असेल, माझा अनुभव काय सांगितला जातो, आपण न्यू एज करिअर, AI काय, रोबोटिक्स काय, मशीन लर्निंग काय, डिजिटल मार्केटिंग काय, कंटेंट रायटर्स काय, याविषयी कधीच एक्सप्लोर करत नाही. आजही आपले पालक ट्रॅडिशनल करिअरवर बेस राहतात बिकॉज दे बिलीव्ह ऑन द कम्फर्ट झोन. माझी रिक्वेस्ट असेल, न्यू एज करिअर, बिकॉज वी आर द ह्युमन बीइंग्स, टेक्नॉलॉजी आर एंटरिंग इन ईच अँड एव्हरी ऍस्पेक्ट, सेम थिंग इज हॅपनिंग इन आवर करिअर. त्यामुळे जी काही मी तुम्हाला मिस्टेक सांगितली आहे, तिसरी मिस्टेक, आपण न्यू एज करिअर एक्सप्लोर करत नाही. आणि चौथी कॉमन मिस्टेक काय असेल की आपल्याकडे जे काही स्किल आहे, आपल्याकडे जे काही सॉफ्ट ॲबिलिटीज आहेत, त्या आपण स्वतःला कधीच म्हणत नाही की आय एम व्हेरी कॉन्फिडंट. अंडर एस्टिमेशन हे तुमच्या क्वालिटीला कमी समजणं, मला येत नाही किंवा मला खूपच थोडं माहित आहे, ही मला वाटतं सर्वात चौथी मिस्टेक आहे. तुम्हाला रिकॉल करावं लागेल माझे सॉफ्ट स्किल कुठले आहे. आणि 5वं, आपण हे सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी, इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण आपल्या मित्रांना प्रश्न विचारतो, कधीच आपण प्रोफेशनल गायडन्स घेत नाही.